मालेगाव स्फोट प्रकरणी 17 वर्षांनंतर आज एनआयए कोर्ट देणार निकाल। साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहितसह 7 जण आहेत आरोपी। 2008 मध्ये झालेल्या स्फोटात 6 जणांचा झाला होता मृत्यू। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल करणार भाजपमध्ये प्रवेश। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार प्रवेश। काँग्रेसला मोठा धक्का। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर। शिवसेना खासदारांसोबत करणार चर्चा, तर आज कोणकोणत्या भाजप नेत्यांची भेट घेणार याकडे लक्ष। ज्ञानेश्वरी मुंडे आज घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। 21 महिन्यानंतरही आरोपींना का अटक होत नाही याबाबत मांडणार व्यथा। यापुढे मी आत्महत्येचा प्रयत्न करणार नाही, तर अखेरच्या श्वासापर्यंत माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी लढत राहणार। बडे मुद्द्याच्या चर्चेत ज्ञानेश्वरी मुंडेंची ग्वाही। अण्णा डांगे पुन्हा भाजपात। धनगर समाजाच्या आरक्षणासहित अनेक प्रश्नांवर उठवला होता आवाज। 1995 मध्ये युतीच्या सत्तेत होते ग्रामविकास मंत्री। अमेरिकेकडून भारतावर 1 ऑगस्टपासून 25% टॅरिफ लागू। रशियासोबत व्यवसाय केल्यामुळे दंडही वसूल करणार। आणि आजपासून भारत आणि इंग्लंड दरम्यान मालिकेतील शेवटचा कसोटी सामना। स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर, तर ओली पोप करणार नेतृत्व। बुमराहच्या अनुपस्थित अर्शदीपचाही होऊ शकतो समावेश।